संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। रात की सुरंग भटकी है रोशनी, है छटपटा रही रोशनी, गगन कहे विजयी भव। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। आज तुम्ही बघतायत की गेली 10 वर्ष ज्यांच्या एकाधिकाराखाली हा नळपाडा दबलेला होता, आज त्या नळपाड्यातल्या तरुणाईंनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी त्या नगरसेवकाला एकच इशारा दिलेला आहे की हम लोग झुकेंगे नहीं, झुकेगा नहीं साला। हा नवीन नळपाडा आहे, 2025चा नळपाडा आहे हा नळपाडा। गांधीनगरच्या लोकांनी मोठ्या विश्वासाने आपलं स्वप्न त्यांच्या हातात दिलं होतं, त्या स्वप्नांचा चुराडा ज्यांनी केला, त्या नगरसेवकाला येणाऱ्या 16 तारखेला नळपाडा आणि गांधीनगर मधली लोक परत त्या बंगल्यामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंच मी बोलतो। कारण की बंगल्यामध्ये राहून गांधीनगर नळपाड्याचे प्रश्न सुटणार नाहीत, तर आमच्या ह्या नळपाड्यामध्ये आणि गांधीनगरच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून जर त्यांनी काम केलं तरच ते प्रश्न सुटणार होते। परंतु मोठ्या मोठ्या बंगल्यांमधून आणि मर्सिडीज गाडींमधून त्यांना उतरायला वेळ नव्हता आणि गेली 10 वर्ष हा एक उजाड असा नळपाडा आणि गांधीनगर त्यांनी केलेला होता। त्यामुळे यावेळेस नळपाडा आणि गांधीनगरच्या माझ्या बंधू आणि बहिणींनी ठरवलेलं आहे की यावेळेस परिवर्तन हे होणार आहे आणि आमच्या परिवर्तन पॅनलला मोठ्या संख्येने नळपाडा आणि गांधीनगर मधील लोक समर्थन देत आहेत। माझ्या मते तुम्ही कॅमेरे थोडे मागे दाखवा, कोण कुणाला जागा दाखवणार आहेत? आम्ही तर शून्य आहोत त्यांच्या समोर, परंतु आमच्या बरोबर जनता आहे, त्यांच्या बरोबर पक्ष असला तरी आमच्या बरोबर गांधीनगर नळपाड्याची जनता आहे, त्यांच्या बरोबर गॉडफादर असला तरी गांधीनगर नळपाड्याची जनता आमचा गॉडफादर आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये कोण कुणाला जागा दाखवेल हे या स्थानिक नगरसेवेला कळल्याशिवाय राहणार नाही। ही प्रभाग क्रमांक अ मधून उमेदवारी घेतलेली आहे। 2012 पासून या मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 4 पासून एक माणूस माझ्या समोर जो प्रत्याशी आहे, त्या माणसाने कधी या चेहरा दाखवला नाही, त्याची ओळख काय आहे त्याला हे माहिती नाही, त्यांनी कधी लोकांना ओळखपत्र दिलं नाही। आज तुम्ही फक्त येऊन पाहू शकता, आज या गांधीनगर नळपाडाची जनता मैदानात उतरलेली आहे। फक्त त्यांचा एकच अजेंडा आहे, तो विकास, विकास आणि विकास। माझ्या समोर जो प्रत्यक्ष उभा आहे, मी तुमच्या माध्यमातून त्याला विचारतो, त्यांचं म्हणणं असं आहे फक्त एक सिम्बॉल बघतात आणि लोक मतदान करतात, परंतु या ठिकाणी या गांधीनगर नळपाडा आणि प्रभाग क्रमांक 4 ची जनता दाखवल्याशिवाय यांना धडाशिवाय राहणार नाही। आज एक युवा शक्ती आमच्या सोबत उतरलेली आहे, आम्ही एक सुशिक्षित तरुण या ठिकाणी एक नवीन परिवर्तन घडवत आहे। आमच्या या परिवर्तन या पॅनलला या गांधीनगर नळपाडाची जनता हात दिल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास या ठिकाणी बाळगतो। माझ्या वडिलांनी देखील हे काम केलं आहे, तुम्ही पाहू शकता। आज माझ्या समोर जो उमेदवारी त्यांनी आज भरलेली आहे, त्या माणसाचा 5 रुपयाचा या ठिकाणी काही योगदान नाही। माझा प्रश्न एवढाच आहे, तुम्ही तुमच्यासमोर माझ्या कामाची मी तुम्हाला माझ्या कामाची जर त्यांनी एक सुद्धा कामाची लोकांना सांगितली, जनता त्याला बदल घडल्याशिवाय